तेजस समोर कामेश आहेत आणि रियांश आणि 20 मिनिटाचा वेळ आहे 4 षटका हाताळण्यासाठी, हेही लक्षात असू द्या. तयार होताना तेजस, पहिला चेंडू घेऊन तेजस तयार होत आहेत. उलटा चेंडू, ओ माय गॉड, संधी मिळते कामेश सारख्या डेंजरस फलंदाजाला. आशा सोडली होती कामेशनं. नक्कीच वर बघत त्याने म्हटलं असेल थँक्यू गॉड, संधी मिळाली आम्हाला. अशा संधीचं सोनं आता करतील का हेही बघावं लागेल. नौसकींकडनं रियांश, ताकदवर बॅटर आहेत रियांश. ऑन स्ट्राईक, ओ हळवारपणे स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, हळवारपणे कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, थोडासा लेट कट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा मानस होता किंवा गॅपमध्ये खेळण्याचा रियांश यांचा प्रयत्न, परंतु तेजस यांचा तिखट वेगवान मारा आपण बघतोय. रियांश ऑन स्ट्राईक, मिस टाइम शॉट, परंतु इनफिल्डच्या वरनं चेंडूला पिच केलं गेलंय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. स्वीपर कव्हर्सला आपण बघताय 2 धावा मिळतील. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. षटक क्रमांक पहिला आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 38 सर्कलच्या बाहेर आपण जे खेळाडू बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हर्सला एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू मिड विकेट रिजन मध्ये. पुढचा चेंडू तेजस, फुलटॉस आहे, नो चान्स एनी फिल्डर. पिच केलं गेलं यावेळेला आपण बघताय चेंडू सरळ जाईल, तो मिड विकेट रिजन मधनं येतोय. चौकार आणि फलंदाज की अंपायर्स कॉल आहे? अंपायर्स कॉल आहे. बघायचं या ठिकाणी एक्झॅक्ट काय घडले, बीमर आहे की नाही. उच्च न्यायालयामध्ये हा चेंडू गेलेला आहे. तिसऱ्या अंपायर्स कडे चेक केलं जाईल की बीमर्स आहे की नाही. तिथून मात्र चेक केलं जाईल. तोपर्यंत चिठ्ठ्यांचा ड्रॉ जो लॉट्सचा पण टाकणार आहात, विनिंग टीमचे एक एक प्रतिनिधी जय भवानी दांडाखाडी, विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी, मथाने आणि अपील स्मृती एडबंड या 4 संघाच्या संघनायकांना विनंती, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकतोय. त्यासाठी फक्त संघनायक मुख्य मंचाकडे आपण या आणि जी मॅच सुरू आहे ती आपण विनिंग टीम असं नमूद करणार आहोत. इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी आपण बघतायत. स्कोर पोहोचला आहे तो म्हणजेच 7 धावा. उत्कृष्ट बॅटिंग, रियानच्या बॅटमधनं चौकार आलेला आहे. एक विस्फोटक बॅटर आहेत आणि रियान शांतपणे बॅटिंग करताना नेहमी आपण बघत असतो. त्याच्या सोबतीने कामेशला मिळालेलं जीवदान आणि एका बाजूने तेजस. 4 चेंडू 7 धावा, एक चांगला स्टार्ट आहे दोन्ही संघाचा. कारण पॉवर प्लेमध्ये थोडंसं प्रेशर असतं गोलंदाजाकडे, तितकंच प्रेशर फलंदाजाकडे असतं. कारण विकेट जर गेल्या तर थोडासा प्रेशर हा कन्वर्ट होत असतो बॅटिंग टीमकडे. पुढचा चेंडू, खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न, चेंडू राईज झाला यावेळेला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. पंच मात्र सूचित करतायत गोलंदाजाला की एक बीमर्स, एक जो आपण बाउन्सर हाताळला गेलाय. उत्कृष्ट गोलंदाजी, खांद्याचा उपयोग करताना तेजस. थोडासा राईज झाला चेंडू. रियांश मात्र ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न करत होते. डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू रियांशसाठी. चेंज ऑफ द पेस, हळवारपणे मात्र बॅकचा फ्लो जसा होता त्याच फ्लो मध्ये खेळले रियांश. एक्स्ट्रा ताकद लावण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र षटक या ठिकाणी परिपूर्ण होते आणि धावसंख्या पोहोचते ती 8. यस नाही,
या पहिलं षटक संपले 8 धावा स्कोर कार्ड वरती. तो मात्र रियांश आपल्याला स्ट्राईकला बघायला मिळतील. याच दरम्यान आमचे दाते सन्मानी आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. श्री नंदू यशवंत पाटील विठ्ठलवाडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना अमर अप्रतिम वेगवान मारा. पण बघता या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य माननीय नंदू यशवंत पाटील विठ्ठलवाडी 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य देत आहेत. त्याबद्दल त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय. स्कोर थांबलाय तो 8 वरती. गोलंदाज अमर यांचा एक दमदार स्टार्ट झालाय रियांच्या अगेन्स्ट. पुढचा चेंडू वेळेला बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत जर आपण बघितलं 7 चेंडूला फेस केले रियांशनं आणि धावा त्यांच्या आहेत त्या 7. एक चौकार, दुहेरी, एक धाव आणि एक सिंगल अशा पद्धतीने 7 धावा आहेत. पुढचा चेंडू टॉस आहे. यावेळेला मिड ऑफला खेळतायत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट, बॅकअप आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचते ती म्हणजेच 9. उत्कृष्ट स्टार्ट तेजस आणि अमरचा मिळालाय. थोडंसं प्रेशर रॉकी ग्रुपकडे कन्वर्ट झालंय. पण तो रियाश आणि कामेश यांना एक चांगलं योगदान द्यावं लागेल. चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु त्याहूनही उत्कृष्ट गोलंदाजी. हो, यावेळेला आपण बघतायत कॉट बँडची संधी होती. विनायक थोडीशी चुकी करतायत. धावसंख्या 1 ने डबल डिजिट मध्ये पोहोचले गेले. 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकातील. 2 to go. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. कंट्रोल मध्ये दोन्ही षटक जवळजवळ बघायला मिळत आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं भरपूर महत्वाचं षटक, परंतु स्कोर एकदम कंट्रोल मध्ये ठेवलाय रियांश आणि कामेशच्या अगेन्स्ट तेजस आणि अमरनं. आणि इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि तुषार. छेल भरपूर सोडल्यात आजच्या किंवा कालचा दिवस जर आपण फिल्डिंग मधला बघितला. क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा टीमच्या बऱ्याचशा उणीव आहेत. त्यामध्ये छेल तितकासा गॅदर करता येत नाही. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजेच 12. आता मात्र संधी मिळाली रियांशला. मागच्या चेंडूवरती कामेशांना संधी मिळाली होती. आता रियांशला जीवनदान मिळतंय. पुढचा चेंडू आणि रियांशला संधी किती घातक ठरू शकते दाखवताना सरळ चेंडूला मिड विकेटला क्लिअर करतायत आणि येतो इथे दमदार बहारदार षटकार. थँक्यू. धावसंख्या 18 वरती फ्लाय झालंय. षटकार आलाय पहिला वयला ह्या इनिंगचा. रियांशच्या बॅटमधनं स्ट्रगल करत होते दोन्ही फलंदाज, परंतु रियांशनं षटकार मारत इथून मात्र एका एंडनं विस्फोटक बॅटिंगची स्टार्ट केले. दुसऱ्या एंडनं आपण कामेशकडे बघितलं. 2 चेंडूला फक्त सामोरे गेलेल्या 2 धावा त्यांच्या नावावरती आहेत. 9च्या सरासरीने 18 धावा बिल्ड होत आहेत. षटक क्रमांक 3 आणि पुनश्च फ्रंटलाईन गोलंदाज गाडीचा कास या ठिकाणी आपण बघतोय प्रकाश परावर्तित होतोय. मागे जी गाडी आहे स्वल्टे आपण 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला आयोजकांना मी विनंती करते आपण
लॉर्ड्सची तयारी करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण लॉर्ड्स टाकणार आहोत. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. तेजसला पुनश्च आमंत्रित केले गोलंदाजानं, संघनायकानं. षटक क्रमांक 3 आहे. समोर कामेश, बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक कामेशकडे आले. अतिशय सुरेख कार्पेटला रोल करत चेंडूला खेळतायत. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव परिपूर्ण धावसंख्या 19 वर पोहोचेल. चांगली लेंथ लाईन मेंटेन केले एनसीसी सफाळे संघानं, तेजस आणि अमर यानं. आता मात्र कामेश ज्यांनी इंटेंट क्लिअर केलाय, एक षटकार ज्याच्या बॅटमधनं आपण बघितलाय, तोच रियांश आपले इरादे स्पष्ट करतील का? अतिशय सुरेख वेट केला, परंतु सिल्ली पॉइंटला तिथे आहेत स्वप्नील पांडेच्या हातामध्ये झेल विसावताना आणि पहिला धक्का लागतोय. फलंदाज रियांश बाद. DJ Sidoy Remix, Salboni Se. सुंदर डान्स म्हणजे जयवंत यांचा बघायला मिळतोय. तर धावे स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 19. न्यू बॅटर सूरज, हा एक विस्फोटक बॅटर आहे सूरज. या नावाची चर्चा सातत्याने राहते. तो सूरज दाखल झालाय. आडव्या बॅटने शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, वेगवान माराय, टप्प्यावरती नियंत्रण आहे. फलंदाजाच्या रडारपासून चेंडूला दूर ठेवला जाते आणि सातत्यानं गोलंदाजी मधली जी घातकता आहे ती तेजसची वाढत चालली असं म्हणायला हरकत नाहीये. सूरज ऑन स्ट्राईक. याही वेळेला आता मात्र सरळ स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. हाही डॉट बॉल आहे. प्रेशर थोडंसं रॉकी ग्रुपकडे कन्वर्ट झालंय. एक मात्र षटकाराला कामेश सलामीला आलाय खरा, मात्र फक्त 3 चेंडू खेळलाय. त्यानंतर रियांश जो जास्त चेंडूला सामोरे गेला होता, एक षटकार आला आणि त्यानंतर तेही माघारी परतले. आता सूरज आणि कामेश मधली जी साजेदारी आहे, जी पार्टनरशिप आहे, ज्याची नितांत गरज आहे की ती लवकर पुशअप झाली पाहिजे स्कोरकडे जास्त, तर ती होत नाही. त्याच्या मागे तेजस यांचं एक मोठं इकॉनॉमिकल षटक बघायला मिळत आहे. पुढचा चेंडू कॉट बँडच्या रूपानं आणखीन एक धक्का. सूरज सुद्धा माघारी परत आहेत. टिसे थँक्यू न्यूमॅन. राहुल येत आहेत. राहुल आल्यानंतर चाहूल लागते धावांची, हे सुद्धा बघावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने एनसीसी सफाळे संघाची गोलंदाजी, त्यांनी मिळालेलं प्रभुत्व, गाजवलेलं वर्चस्व या मॅच मध्ये खूप असरदार ठरणार आहे. परंतु इथून जर आपण बघितलं तर राहुलकडे ह्या षटकातील अंतिम चेंडूला सामोरे जायचं आहे. त्याच्यानंतर एक गेम प्लॅनिंग असं असेल की नवीन 2 गोलंदाज येतील त्यांच्यासमोर. हा एक महत्त्वाचा भाग आहे. तिथून त्या छोट्या काळामध्ये जर रॉकी ग्रुप या ठिकाणी कमबॅकिंग करेल, त्यांना जमेची बाजू आहे. बघूया तेजस. अतिशय सुंदर गोलंदाजी. तेजसनं आपला स्पेल काय जबरदस्त हाताळलाय. उत्कृष्ट कामगिरी बघायला मिळत आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि पोहोचेल 20 वरती. 18 चेंडू 20 धावा. इथून मात्र आपण बघायचं 2 षटकामध्ये किती धावा येतील एसटीचे. Okay.
थँक्यू. स्न्यूमॅन येत आहे स्वप्नील. इथून मात्र आपण बघतायत राहुल स्ट्राईक कडे आहेत, नॉन स्ट्राईकिंग कडे कामेश आहेत. 20 धावा झालेले आहेत. डे तोरला झाला इथे स्टार्ट आणि गरज आहे आता एनसीसी सफाळे संघाला की अमर आणि तेजसच्या पावलावरती पाऊल हे स्वप्नीलला ठेवायचं आहे. तर दुसरं म्हणजे इथून राहुल आणि कामेश यांना आपल्या क्लास दाखवायचा. पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तुका आहे तिकडे तुषार चेंडूला फील्ड करतील. लॉंग ऑन मध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या 21 वर स्थिरावली गेली आहे. मंद गतीने वाटचाल होते स्कोर कार्ड मध्ये. थोडासा स्कोर वरती स्थिर आणला गेलाय. प्रेशर भरपूर प्रमाणात बॅटिंग टीम कडे कन्वर्ट केलंय. कामेश बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु डॉट बॉल. थोडंसं प्रेशर, खऱ्या अर्थाने गोलंदाजी मधला क्लास, अनुशासन, टप्प्यावरती नियंत्रण, फुटवर्क रीड करणं, ह्या गोष्टी एनसीसी सफाळे संघाच्या गोलंदाजांना प्रभावीपणे हाताळलेल्या आहेत. याही वेळेला तोच प्रयत्न आणि तसाच चेंडू डॉट बॉल. चला विनिंग टीमचे संघनायक मुख्य मंचाकडे या. फक्त संघनायक आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकतोय. चला विनंती असेल विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी, जय भवानी तांडाखाडी, सन्माननीय रामचंद्र घरत साहेबांचं शुभागमन झालंय आणि बऱ्याच वेळानंतर पुलला सक्सेसफुल बनवताना कामेश षटकार येतोय. त्रिशिका 11 स्टँडला अभिवादन करताना षटकार. थँक्यू. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 27. कामेशच्या बॅटमध्ये षटकार आलाय. ते विनायक 100 चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न करत होते. धावसंख्या 1 ने 28 वर पोहोचेल आणि अंतिम चेंडू या षटकातील आपल्याला बघायला मिळेल. स्वप्नील पांडे अजूनपर्यंत अनुशासन भन्नाट राहिले. कुठल्या प्रकारचा स्वैर चेंडू हाताळलेला नाहीये. एनसीसी सफाळे संघानं शिस्तबद्ध पद्धतीने केलेली गोलंदाजी. राहुल याही वेळेला मात्र निर्धाव चेंडू खेळताना थोडस नाराज केले. रॉकी ग्रुप च्या फलंदाजांना ज्या पद्धतीने स्कोर कडे जर आपण बघितलं, टोटली आपण या ठिकाणी बघितलं तर 9 चेंडू हे डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. तिथून मात्र थोडासा संघ स्ट्रगल करताना बघायला मिळतोय. स्कोर कार्ड 28. अंतिम षटकांचा खेळ शेष आहे आणि गोलंदाज येतोय सुनीत दाखल झाले. ते गुंचपुर गोलंदाज आहेत. कामेश ज्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितलाय. सलामीला कामेश आलेले आहेत परंतु त्याने जर बघितलं तर फक्त 7 चेंडूला फेस केले आणि 10 धावांवरती खेळतोय. तेजस यांचा छोटा बंधू सुनीत गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघताय. समोर कामेश आहेत, सलामीला आल्यात. एक षटकार ज्यांच्या बॅटमधून बघायला मिळतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहे. सुनीत तयार होताना डेथ ओव्हर मध्ये व्हेरी फर्स्ट बॉल. समोर कामेश. पहिला चेंडू थोडासा गतीला परिवर्तन करत लॉंग ऑनला खेळला गेलाय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा अटेम आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे का तर नाही. राहुल या ठिकाणी बाद होताना आउट. न्यूमॅन उमेश नॉन सेकंड कडे जाताना आपण बघतायत. राहुल सुद्धा थोडेसे नाराज असतील. ज्या पद्धतीने बॅटिंग व्हायला हवी होती तो मात्र क्लास त्यांना दाखवता आला नाही. क्रिकेट आहे, काही गोष्टी तुमच्या अगेन जात असतात, काही गोष्टी तुमच्या समवेत तुम्हाला आनंद देत असतात आणि तिथून सावरणं भरपूर गरजेचं आहे. कामेश ऑन स्ट्राईक. या वेळेला हेलिकॉप्टर रोडवण्याच्या प्रयत्नामध्ये कामेश सुद्धा माघारी परततोय. कामेश सुद्धा बाद होताना आपण बघतायत. फलंदाज बाद.
स्कोर पूर्णतः थांबलाय तो म्हणजेच 29 वर. संयोमान प्रथमेश दाखल झालाय. शेवटचे काही चेंडूंचा खेळ शेष आहे. 4. चांगलं डिसिप्लिन, एकही स्वेअर चेंडू दिसत नाहीये. एनसीसी सफाळे संघानं गोलंदाजीची धार काय जबरदस्त कायम ठेवलंय. आणि इथे सुद्धा आपण बघतायत फलंदाज प्रथमेश सुद्धा माघारी परतताना. प्रथमेश बाद, आउट. दरम्यान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूपेश पाटील दाखल होत आहेत. इथून मात्र शेवटच्या काही चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. तर मात्र तुमच्या गोलंदाजांना एक मानसिक आधार तुम्ही देऊ शकतायत. बघूया भूपेश यांचा प्रयत्न यशस्वी होतो की नाही. समोर चांगली गोलंदाजी सुनीतकडनं. यावेळेला चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय तो शॉट फॉरवर्ड लेग रिझन मध्ये. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पोहोचेल 30 वरती. शेवटचे 2 चेंडू आणि आता स्ट्राईकला फलंदाज आहेत उमेश गावड. आणि याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण टाकतोय. उमेश थोडासा बॅकफुटला जाऊन हळूवारपणे खेळला गेलाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेसाठी उमेश वेगाने येत आहेत. आणि दुसरी धाव थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. इथे एक्झॅक्ट पॉपिन क्रीज मध्ये पोहोचले की नाही यासाठी मात्र चेक केलं जाईल. बॅट स्लायडिंग केले. उमेशानं चांगलं क्रिकेट दाखवलंय परंतु पोहोचल्यात का नाही बघावं लागेल. आणि आउट. फलंदाज बाद उमेश. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. 31 हा अंतिम चेंडू आहे आणि बॅटर येतात. सर्व संघांच्या विजेत्या संघांच्या सर्व कॅप्टनना विनंती, टॉस यानंतर होईल तत्पूर्वी ड्रॉ केलं जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण घ्यायचं आहे. शेवटचा कॉल असेल ड्रॉसाठी. सन्युमान धनंजयला संधी आहे. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा शॉट आला. होणाऱ्या काही मॅचेस मध्ये तुम्हाला संघ प्रमोट करू शकतो. हेही तेवढं महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही षटकार खेळतायत तर कुठेतरी संघाला एक आधार असतो की कठीण काळामध्ये धनंजयने आम्हाला साथ दिली आणि एक मोठा शॉट मारलाय. तर ते धनंजयने करून दाखवणं गरजेचं आहे. बघूया. एका बाजूने आम्ही सफाळे संघाचं कौतुक करतोय ज्या पद्धतीने विदाऊट एक्स्ट्रा चेंडू त्यांनी जवळजवळ 29 चेंडू हाताळलेले आहेत. अंतिम चेंडू अप्रतिम कव्हर्सला खेळतायत. सुंदर इथे कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. 1 धाव मिळेल आणि लक्ष समोर ठेवलं गेले. 32 सामांचं 32 झालेले आहेत. 33 टू विन. ड्रॉ या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व संघांचे कॅप्टन, विजेत्या संघांचे कॅप्टन आणि त्याचबरोबर आत्ता जो सामना सुरू आहे मैदानावरती रॉकी ग्रुप, टीबी कोडाबे आणि एनसीसी सफाळे यांचा एक प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती येणार आहे. आणि हा शेवटचा कॉल असेल. अगदी काही क्षणातच ड्रॉ केला जाईल. आपण जाऊया. अजित पाटील त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॅटर देखील मैदानावरती पाठवायचे आहेत. महत्वाचा सामना अगदी काही क्षणातच अत्यंत महत्वाचा प्रतीक्षेचा सामना. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ तयार झालेला आहे. विनिंग संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल आहे. जय भवानी दांडाखाडी
विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी, उज्ज्वल संघ मथाने आणि अपील स्मृती एडवण. आणि चालू मॅच मधला विनिंग संघ असं नमूद केलं जाईल. चिठ्ठ्या आपल्याकडे आहेत, फोल्ड करायचे आहेत. शीतलक्षण लगेच सजून घ्या. आघाडीचे बॅट्समन देखील लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. 2:39 झालेत. ड्रॉ आपल्या स्क्रीनवरती आहे. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ लॉट्स टाकतोय. हा, पहिली मॅच ज्या बाय असतील त्या पहिली नाही, जे संघ दोन्ही येतील ती पहिली मॅच असेल. हा, म्हणजे ते बाय आणि हे बायवाले ना, हे पहिले. चला आपण बघूया चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी बघायला मिळेल. लॉट्स 33 धावांचा टार्गेट आहे. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाची गोलंदाजी खूप महत्वाची असेल. समोर एनसीसी सफाळे संघ आहे, ओपनिंग पेअर. एनसीसी सफाळे संघ जा आपण. चला आपण या ठिकाणी बघतोय नक्ष मात्र चिठ्ठ्या उचलतील. सर्वांच्या नजर आहेत. विनिंग टीम चे सर्व शिलेदार संघनायक या ठिकाणी आहेत. उचल एक चिठ्ठी कुठल्या संघाला असेल? बाय. तर मथाणे संघाला आहे बाय. मथाणे संघानंतर बघूया दुसरी चिठ्ठी. जय भवानी दांडाखाडी. आणि आता बघूया तिसरा संघ कुठला असेल. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. आणि जी मॅच असेल ती म्हणजेच म्हणून आपण तर ह्याच्यानंतर होणारी जी मॅच आहे ती म्हणजेच जय भवानी दांडाखाडी विपक्ष मथाणे संघ. आपण टॉस करतोय. चला या इथे आपण टॉस करूया. मॅच सुरू झालेली आहे. मथाणे संघाचे संघनायक आहे तिकडे. मथाणे संघनायक आम्ही त्यांना चालेल तिथपर्यंत टॉस करून घ्यायचं आहे. चला एक षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. जाऊया आपण प्रशांतजी यांच्याकडे. थँक्यू सो मच अजितजी. त्यांचा आवाज आपण या ठिकाणी निश्चितच ऐकलेला आहे. यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा सामना 33 धावांचा आव्हान आहे. जास्त मोठं आव्हान नाही, परंतु रॉकी ग्रुप हाच फरक आहे. पहिल्या इनिंगमध्ये नो बॉल वाईड बॉलचं जे प्रमाण आपण बघितलं तर कुठेही नव्हतं. अगदी नियंत्रित मारा करण्यात आला. आणि आत्ता बघा आता काय घडलंय. पहिल्या चेंडू बिमर टाकलाय. धावसंख्या धावपलकावरती आहे. फ्रीटचा इशारा झालाय. बॅकवर्ड जाऊन सुरेख पटका कबरच्या डोक्यावर खेळलेला आहे. चेंडू जाईल धन 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 सीमारेषा पार चौकार.
षटकानंतर आणखीन एक गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे. यापुढे होणारे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मथाणे आणि दांडाखडी. 1 ओव्हरनंतर टॉस केला जाणार आहे. दांडाखडी संघाचे कॅप्टन आणि मथाणे, आपण व्यासपीठावरती यायचं किंवा टॉस बॉक्समध्ये या. मथाणे दांडाखडी, आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाणार. त्याचबरोबर सेमीफायनलमध्ये जर प्रवेश करत असेल मग त्याचा फायदा काय मिळणार आहे आपण या षटकानंतर तुम्हाला माहिती देणार आहोत. धावपलकरती धाबा आहेत एकूण 5. इन्स्टंट आउट चेंडूवर खेळायचं होतं कव्हरच्या दिशेनं, परंतु चांगलं फॉलो केलंय पार्थनं. पार्थ देखील एक चांगला खेळाडू आहे, दर्जेदार कामगिरी त्याने केली, परंतु त्याच्याकडे बॅक बॅलन्स जास्त नाही आहे आणि अशा वेळेला तुम्हाला चांगली कामगिरी करायची, दर्जेदार कामगिरी करायची है. जो हमारे पास थे वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब. ये सोच के इस मुकाबले में रॉकी ग्रुप और टीबी कोडाबे को गेंदबाजी करनी होगी. एनसीसी सफाळे एक दावेदार संघ मैदानावरती. विनायक खेळतोय 5 वरती. तेजस डावकुरा फलंदाज आहे. शैलीदार फलंदाज तेजस. अजून किरणला यायचं आहे. किरण सारखा खेळाडू, एक व्यावसायिक क्रिकेटपटू, त्याने देखील प्रभावित केलं. मनोजची जशी चर्चा होती तशी किरणची. अंधेरीच्या मैदानावरती त्याने पकडलेला झेल व्हायरल झाला होता आणि अतिशय चांगला फटका खेळाय. लॉंग ऑफच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण होते. प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, प्रत्येक नातं मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. अमोल तो आमच्यासाठी अनमोल आहे. आज आपण या ठिकाणी एक मानाची स्पर्धा बघतोय. अमोल पाटील स्मृती चषक 2025. अमोलच्या आठवणी ताज्या होतात. या निमित्तानं रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न, मला वाटतं त्याची काही गरज नाही. अशा वेळेला हा रिस्क स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनकडनं झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ आत्तापर्यंत आपण बघितलं तर बिमरनं सुरुवात झाली होती. त्यानंतर एक जबरदस्त देखणा चौकार, 4 धावा, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, 1 धाव आणि आणखी एक निर्धाव चेंडू आहे. धावपलकरची धावा आहेत 7. 33 धावांचं आव्हान आहे एनसीसी सफाळे संघासमोर. स्ट्रायकरला बॅट्समन विनायक 5 वरती घेतो. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आणि एक खराब चेंडू नंतर कमबॅक केलंय पार्थनं. छान कामगिरी करतोय. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. यानंतर महत्वाचा सामना मथाणे आणि दांडाखडी या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या प्रफुल आमच्यावर राहतील टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय रामचंद्र घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. चला टॉस कडे जातोय. अवधूत आणि दीपेश बेस्ट ऑफ लक असेल दोघांनाही. सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केलं जाईल. अमोल पाटील आणि अमोल 11 आहे. अमोल 11 असा कॉल आहे आणि अमोल 11 आलेला आहे. मॅच सुरू आहे, फक्त आपला डिसिजन कळवा. क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय या ठिकाणी आपण बघतायत. जय भवानी दांडाखडी संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. नाव एकच चर्चा अनेक. अमोल पाटील स्मृती चषक फक्त आणि फक्त दर्जेदार आयोजन. मैदान गाजणार, बॅट तळपणार. कारण आपण या ठिकाणी पाहतोय अमोल पाटील स्मृती चषकाचा थरार इथे फक्त वाघ भिडणार. आणि रामचंद्र घरत आज आपल्या टॉस बॉक्समध्ये होते. मला वाटतं सफाळेमधली कुठलीही स्पर्धा ते सोडत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना पाहत असतो. एक दर्दी क्रीडा शौकीन आहेत रामचंद्र घरत. धावपलकरती एकूण डाबा आहेत 8. गोलंदाजी मार्कमध्ये रियांश. विकेट पाहिजे. रॉकी ग्रुपला सामना जिंकायचा असेल तर विकेट नितांत आहे. कारण तुम्हाला आज तुमच्याकडे जर बघितलं तर बँक बॅलन्स फक्त 33 धावांचा आहे आणि बॅटिंग ऑर्डर जबरदस्त आहे एनसीसी सफाळे संघाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रियांश. खेळण्याची जबाबदारी असेल स्ट्रायकरला फलंदाज विनायक. 6 वरती खेळतोय. फटका जबरदस्त आहे. संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा नायक विनायकच्या बॅटमधनं षटकार. तालुका जिल्हा हालतोय नावानं लय हाय त्याचं वजन. तालुका जिल्हा हालतोय नावानं लय हाय त्याचं वजन. अरे किंग मेकर आमचे दादाला नडे नाचला कोण. किंग मेकर आमचे दर्जेदार फटका. मिडल लेग स्टंपवर ते चेंडू होता. ऑन साईडला भिरकावून दिलाय. आई अकोटपदा चेंडू वाट बघितली आणि वाट लावली.
हा विनायक आहे. चौकार षटकारांची आतषबाजी करणारा हा फलंदाज. चौकार चौकार चौकार. विनायक नावाचं वादळ मैदानावरती घुंगवतोय. अप्रतिम कामगिरी. रोहितला आपण पाहिलं या मैदानावरती धुमाकूळ घालत असताना आता विनायक घालतोय. पॅकपुढे जाऊन अप्पर कट करायचं होतं, पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावसंख्या 33 धावांचा पाठला करत असताना 18 धाबा धाबलकावरती आहेत. शानदार बॅटिंग विनायककडून. तेजस्वी अजून बॅट तळपत नाहीये. विनायकनं 2 खणखणी चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोठावलंय. रियांश उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अत्यंत दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानावरती दोन्ही बॅटर, परंतु फलंदाजाची या ठिकाणी बॅटिंग चांगली होते. शानदार बॅटिंग ते करतात. गोलंदाजाची आगरी परीक्षा मैदानावरती 33 धाबा डिपेंड करायचे आहेत. धावफलकरती धाबा आहेत 18. षटक क्रमांक 2 रियांश. स्विंग अँड मिस. चेंडू सीमा रेषेच्या दिशेला खरं तर पाठवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणता संपर्क नाहीये. षटक क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9च्या सरासरीनं बिनबाद 18 NCC सफाळे. आहे हुकुमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. आहे हुकुमाचा एका सुका. दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्याला पाडतोय गार, बंटी दादाचा रॉयल कारभार. नाव गाजतंय सपाल्यावर, बंटी दादा हा सुखात आणि दुःखात आमच्यासाठी एकच वादा, बंटी दादा. आणि जेव्हा अनेक रस्ते असतात, कदाचित बरेच जण ते रस्ते बंद होतात, पण बंटी दादा असले की आमचे रस्ते बंद होणार नाहीत याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. सुखात पण आणि दुःखात पण. खरं तर आनंदात सगळेच बरोबर असतात, पण बंटी दादा तुम्ही दुःखात पण आमच्याबरोबर असता, म्हणून तुम्ही आमचे आधारस्तंभ आहात. सफाळ टीम म्हटलं तर बंटी दादा हे आमचे प्रेरणास्थान आहे, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे आशास्थान आहे. म्हणून बंटी दादा तुमचे मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी जी प्रेरणा देता, त्यामुळे या ठिकाणी नवीन काहीतरी करण्याचं बळ, ताकद या ठिकाणी सपाट टीमला सातत्याने येत असते. आयोजकांसाठी एक नवीन रस्ता, नवीन आशा म्हणजे बंटी दादा. त्यांचे मनापासून आभार. तुमच्यामुळेच या ठिकाणी आम्हाला मिळतो आधार. धावसंख्या धापलकावरती आहे 19. हो मोठा फटका काढायचा होता, ऑन साईडला पूल करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चकवतो चेंडू बॅट्समनला आणि एसटी रक्षण खूप चांगलं होतं. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. धावसंख्या 19ला थांबलेले. बिनबाद 19 NCC सफाळे. गोलंदाजी मार्कवरती पार्थ. आपल्या कोट्यात तर पहिला आणि संघाचा 33 षटक आहे. एकूण 24 खरं तर 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 30 चेंडूमध्ये 33 धाबा करायचे आहेत. हेलिकॉप्टर खेळलाय. मिनी हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालंय प्रेक्षकात. विनायकच्या बॅटमधनं फ्लॅट षटकार. शुभ बॅटिंग. गोर गरीब जनतेसाठी दादा जातो हा घाई घाई. सुखात आणि दुःखात आमच्यासाठी नेहमीच आशास्थान असलेले, प्रेरणास्थान असलेले बंटी दादा. हो चेंडू स्टेअर केलाय, थर्ड बॅनच्या दिशेनं जाईल. बघूया काय घडतंय. थांबलाय, थोडासा थांबलाय, त्यामुळे 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता 27 धावा धापलकावरती. मैदान गाजणार, बॅट तळपणार, कारण आहे अमोल पाटील स्फूर्ती चषकाचा थरार. इथे वाघ भिंडणार. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या झाली, धावसंख्या 27 धावफलकावरती. 27 जिंकण्याकरता आवश्यकता 33 धावांची. NCC सफाळे 6 धावांची आवश्यकता. चेंडू खेळायचा होता, ऑन साईडला गेलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 धाव मिळेल. कदाचित टोला लागलाय का विनायक? टोला लागलाय. हां तर सांगतो टोला लागलाय, परंतु तेजसला देखील 1-2 चांगले फटके खेळावे लागतील पुढच्या मॅचसाठी. पुढच्या मॅचची तयारी. 5 धावांची आवश्यकता. एक चांगला फटका तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातो. एक चांगला फटका तुमचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानवरती जातो.
त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे तुमचा आत्मविश्वास वाढवण्याकरता. आता या मॅचमध्ये रॉकी ग्रुप बॅकफूटवरती आहे तर NCC सफाळे विजयाच्या उंबरठ्यावर. ऑन साईडला खेळ आहे, फटका तर चांगला आहे, दर्जेदार आहे. मॅच समाप्त. विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं शानदार बॅटिंग. याच व्यासपीठावरती जगन्नाथ घरत कबड्डीपट्टू यांचं स्वागत षटकारांनी झालंय. मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नवज्योती बकणी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. लिजंड खेळाडू आहेत, कबड्डीसाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे. मातीवरचं कबड्डी कोणी खेळलं असेल? जगन्नाथ सर, मातीवरचं कबड्डी तर तुम्ही आता मॅटवरती आलंय. पूर्वी मातीवरचं कबड्डी होतं आणि त्यावेळेला डू ऑर डाय नव्हती, वेगळा कबड्डीचा खेळ होता. आता डू ऑर डाय हा खेळ फार वेगवान झालाय. तर हा सामना समाप्त झालाय. पुढच्या सामन्यासाठी लगेच मताने दडखडी आपण तयार आहे. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच विजेता शिल्पकार NCC सफाळे. NCC सफाळे तेजस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे. विनायकने देखील दर्जेदार बॅटिंग केली, परंतु तेजस अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे त्याचा खेळ बहारदार झालेला आहे. या सामन्यात गेम चेंजर खेळाडू तेजस. पुढचा सामना मथाने आणि दांडाखाडी. चला मैदानावरती 5 षटकांचा सामना आहे. दांडाखाडी संघाने टॉस जिंकलाय. दांडाखाडी संघ चला मैदानावरती.